ते मुख्याध्यापक आपुलकी मतिमंद विद्यालय जटवाडा रोड संभाजीनगर. काय सांगाल किती मुलं आहेत सर? 75ची आमची मान्यता आहे आणि 75 विद्यार्थी आपण ठेवतो. 75पेक्षा आपण जर आता ॲडमिशन प्रोसेस सुरू आहे आपली, अच्छा, तर 6 ते 18 वयोगटात आपण ॲडमिशन करतो. किती वय गटाचे? 6 ते 18 वर्ष. बरं. किती वर्षापासून चालू आहे आपलं? हे 2003 पासून आपलं चालू आहे. काय काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम नाही म्हणता येणार. ते इंटेलेक्च्युअल डिसेबल आहे विद्यार्थी आपले. मराठीत आपण प्रवर्गामध्ये ते वळतात आणि याच्यामध्ये आपण वयानुसार व त्यांच्या IQ लेवलनुसार त्यांना वर्ग वगैरे आपण अलॉट करतो. त्या पद्धतीने आपण त्यांना शिकवतो. मेन महत्त्वाचं हे आहे की जीवनशैली काय आहे या विद्यार्थ्यांसाठी. आपण त्यांना येणाऱ्या भविष्यामध्ये आता 6 वर्षाचा कधी विद्यार्थी आला, आता त्याच्यामध्ये तो माइल्ड आहे, मॉडरेट आहे, म्हणजे IQ लेवल किती आहे, त्याला काय कळतं, त्याला स्वतःबद्दल किती माहिती आहे, तर या पूर्ण आपण त्याचं ऑब्झर्वेशन वगैरे करतो जेव्हा आपण त्याचं प्रथमतः ॲडमिशन करतो. ॲडमिशन करतानाही आमचे विशेष शिक्षक जे आहेत त्यांनी या क्षेत्रात शिक्षण घेतलं आहे. म्हणजे DED हे 2 प्रकारचे आहे, एक जनरल आहे आणि एक स्पेशल आहे. स्पेशल म्हणजे काय, तर स्पेशल म्हणजे तर या विद्यार्थ्यांसाठी. आता याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. आपण काय म्हणतो की डिसेबल किंवा हँडिकॅप. हँडिकॅपमध्ये प्रवर्ग आहे, जसे की मतिमंद आहे, अंध आहे, आणखी जे प्रवर्ग आहे तर त्याच्यामध्ये आपण मतिमंदमध्ये येतो. तर आपले जे विद्यार्थी आहेत यांना आपण त्यांच्या काय योग्यता आहे ते आपण अगोदर बघून घेतो, किती त्यांना कळतं ते आपण अगोदर बघून घेतो. वर्गामध्ये जेव्हा आपण त्यांना पाठवतो तर त्याच्या अगोदरचं जे आपला एक ॲडमिशन फॉर्म आहे त्याच्यावरती त्यांची संपूर्ण माहिती आपण घेतो. जसं की जन्मतः काही प्रॉब्लेम आहे का, किंवा नंतर त्याला डिसेबल तो झाला आहे का. 2 प्रकारची डिसेबिलिटी आहे. एक तर आईच्या पोटातून ते होतं काही कारणाने, त्याच्यानंतरही होऊ शकतं. काही ताप आला आहे त्या कारणाने. एक छोट्या छोट्या पण गोष्टी जेव्हा आपण आपल्या मुलांना काळजी घेत नाही, मग त्याच्यावरून पण ते शक्यता आहे. काही नॅचरल आहे, नॅचरल आहे तर नॅचरलमध्ये त्याची किती IQ लेवल आहे ते आपण घाटीमधून विद्यार्थ्यांना ते IQ लेवल त्यांचं काढून त्या पद्धतीने त्यांना आपण वर्गात शिकवतो. काय तर इथून शिकवतो की शर्ट घालणे, ब्रश करणे, अंघोळ कसे करतात, आपण मुलगा आहे का मुलगी आहे, ओळख निर्माण करणे, ही आपली बहीण आहे, ही आई आहे, ही मुलगा आहे, ही मुलगी आहे, इथपर्यंत आपण त्यांना शिकवावं लागतं. काही विद्यार्थ्यांना जेवण हाताने करता येत नाही, काही विद्यार्थ्यांना टॉयलेट समजतच नाही, काही इतर विद्यार्थ्यांना हे पण कळत नाही की आपण किती प्रमाण आपल्याला जेवण पाहिजे. समजा आपण जेवण करतो तर आपण 2 पोळी खातो, सहजा 3 पोळी खातो. आपण आमचे जे कर्मचारी यांची जे काळजीवाहक आहे, स्वयंपाकी आहे, तर आमचं जेवण पण त्या पद्धतीने यांना डिझाईन केलेलं असतं. तर त्यांच्या पोटासाठी काय आवश्यक आहे त्या पद्धतीनेच आपण जेवण पण यांना प्रोव्हाइड करतो. तिखट नसेलच, म्हणजे आपल्याला काय की ऑइली खाण्याची सवय आहे, मग आमच्या याच्यात ऑइली नसणारच. मग काही विद्यार्थ्यांना भात चालत नाही कारण त्यांना फिट येतात, असेही विद्यार्थी आहेत. फिट येणं हे पण एक नॅचरल प्रोसेस आहे आमच्या या विद्यार्थ्यांमध्ये. मग त्या फिटसाठी काय असतं, काही आम्हाला जीवनामध्ये पण थोडंसं हे करावं लागतं की यांना हे चालणार नाही. काहींना म्हणजे आपण सांगतो ना की दवाखान्यात जातो, नॅचरल माणूस काय करतो, नॉर्मल माणूस, की बाबा मला खाजू येते म्हणून मी बैंगन खाणार नाही. मग या विद्यार्थ्यांना जे फिटेबल आहे विद्यार्थी, मग त्यांना पण काही सब्जी आहे ते त्यांना चालत नाही, भात त्यांना चालत नाही, मग त्यांच्यासाठी आपण दुसरं उपाययोजना करतो. या माहिती म्हणजे हे तर सगळं आमचे शिक्षक वगैरे असतील, विशेष शिक्षक असतील, कर्मचारी असतील, यांना पूर्ण यांची 0 ते 100पर्यंत जानकारी असतात. ते सर्व त्या पद्धतीने इथं कार्य करतात. आमच्या इथं नर्स पण आहे. मग आपल्या शाळेमध्ये काही समजा आता आमचे इंटेलेक्च्युअल विद्यार्थी आहेत, डिसेबल विद्यार्थी आहेत, त्यांना काही ताप आलं, काही आलं तर ते सांगता येत नाही. ते आम्हाला दररोज सकाळी व संध्याकाळी त्यांना चेक करावं लागतं, ताप आहे का, किती प्रमाण आहे, जास्त आहे, कमी आहे. मग आमचे जे प्रथमोपचार आहे ते आम्ही इथंच करतो. थोडं जास्त आम्हाला वाटत असेल तर आम्ही जवळच्या दवाखान्यात त्यांना घेऊन जातो. जेवणामध्ये काय पेशंट येतात त्यांना? जेवणामध्ये आमच्या इथं शनिवार रविवारी किंवा रविवारी गोड असतं, कधी जे मांसाहारी ते मांसाहारी पण असतो, अंडे असतात. या प्रकारे आपण ते देतो. कधी आता काल आम्ही डाळबट्टी बनवली होती विद्यार्थ्यांसाठी. आज आमच्या विद्यार्थ्याचा वाढदिवस होता, मग त्यामध्ये आम्ही केक वगैरे काढतो, त्यांचा थोडंसं मनोबल हे करतो. या पद्धतीने आपण कार्य करतो. आणि फळभाज्या आमचे दररोज, आणि इथंही आपण फळभाज्या उगवतो. आपले जे टीचर्स असतात, हो, डू यू अपॉइंट द जनरल टीचर और स्पेशली ट्रेन टीचर? स्पेशली ट्रेन टीचर्स. ओके. येस.
we cannot allow general teachers in this school because all our students are special, so we need special teachers for them. येस Yes. किती स्टाफ आहे आपला? आमचं 31 चेस्ट आहे. अच्छा. किती फरक पडतो मुलांना याच्यामध्ये आले? आमच्या इथं असे आमचे एक्झाम्पल आहेत की एक विद्यार्थी होते, ते 6 वर्षाचे होते तेव्हा आमच्या इथं आले होते आणि 18 वर्ष जेव्हा त्याला परिपूर्ण झाले तेव्हा तो इथून गेला. तसं तर कार्यशाळेत गेला पाहिजे, पण तो 18 वर्षापर्यंतच एवढा सक्षम झाला की आज तो नोकरी करतोय आपल्या वाळूजला. आता आमच्यासाठी तो पायलट झाला, आमच्यासाठी तो MBBS झाला. अच्छा. स्वतः नोकरी करत असेल एक मतिमंद विद्यार्थी, तर आमच्यासाठी तर आम्ही MBBSच घडवला असं आम्हाला वाटतं आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे की आम्ही या क्षेत्रामध्ये काम करत आहोत. खाण्याच्या टिपमध्ये काय फरक पडतो का त्यांना? म्हणजे सर काय पेशंट त्यांचं रुटीन असतं की जेवणाचं वेगवेगळं? नाही, त्यांचं काय आहे की वेळेवर जेवण पाहिजे एक तर. दुसरं की प्रमाण जेवढं त्यांना हवं आहे तेवढंच आपण प्रमाण द्यायला पाहिजे त्यांना. जास्त दिलं तर वॉमिट होऊ शकतं, पोट खराब होऊ शकतं. छत्रपती संभाजीनगर.